जोहार मंडळी, मी निकिता स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आजची सकाळची सुरुवात झालेली आहे। आज मी बनवले आहेत कांदा पोहे आणि नंतर भाजी अजून टिफिनसाठी बनवली, ती दोधी बनवायला घेतला। तर दीक्षूला पाहिजे होता लवकरच, आज मी कांदा पोहे बनवून घेतला आणि त्याच्यानंतर मग दीक्षूच्या पप्पांसाठी वेगळा टिफिन पाहिजे होता, तर मग त्यांच्यासाठी भाजी बनवली मी, हा दुधी भोपळा आणि सोबत बनवल्या मग ह्या तांदळाच्या भाकरी। सकाळची खूप धावपळ होत असते आणि आता दीक्षूला पण स्कूल, आता एक्झाम असल्यामुळे आता तिची पण स्कूल म्हणजे लवकर सुटते, तर मग तिला मी थोडासाच नाश्ता कांदा पोहे म्हणजे लवकर होणारा नाश्ता मी तिला बनवून दिला आणि दीक्षूच्या पप्पांना पाहिजे होती मग इकडे भाजी भाकरी, तर ती बनवायला घेतली। आणि आता पोरांची परीक्षा पण संपली, सुट्ट्या पण लागणार, त्याच्यासाठी लवकर सुट्टी पण होत आहे, तर मग थोडाफार पाहिजे नाश्ता म्हणून मी तिला बनवून दिले पोहे। आणि आता तिची एक्झाम संपली आहे, पण आता माझी चालू होणार आहे। तर दीक्षूची एक्झाम संपल्यानंतर लगेच आमचा गावी जायचा प्लॅन होता, पण तो काय आता सक्सेस होणार असं वाटत नाही, कारण आता माझी पण एक्झाम आणि असाइनमेंट सगळं कंप्लीट करायचं आहे, त्याच्यासाठी आता मला घरी जाता येणार नाहीत। जाऊन येईन कदाचित, पण ते म्हणजे तिकडेच थांबावं लागणार, असं राहता येणार नाही। माझी एक्झाम झाल्यानंतरच मग गावी जायचा प्लॅन करू, पण तरी पण विचार आहे, अजून नक्की नाही। इकडे माझ्या भाकरी भाजन होत होत्या, तोवर आमचे बाबू पण उठला होता आज लवकर। तर दीक्षूच्या पप्पांचा मी टिफिन भरून घेतला, त्यांना भाजी भाकरी लागते ते टिफिनमध्ये, आणि नंतर मग आमच्यासाठी थोड्याशा भाकरी भाजून घेतल्या। आणि सगळेजण आता दीक्षू स्कूलमध्ये गेली आणि दीक्षूचे पप्पा हे कामाला निघून गेले। आम्ही आंघोळी वगैरे करून घेतली आणि इकडे थोडा वेळ बाल्कनीत मस्त ऊन येत होतं म्हणून आम्ही तिकडे बसलो होतो। तर ही लावलेली आहेत मी झाडं, तर त्याला मला पाणी द्यायचं होतं, तर मी तिकडे पाणी देत बसली आणि मी मोबाईल लावून ठेवलेला, मागे पण एकदा इथंच मोबाईल लावून ठेवलेला होता, तर तो एवढ्या जोरात खाली पडला ना, माझा मोबाईल पूर्ण फुटून गेलेला। तुम्ही जर तो मागचा व्हिडिओ बघितलेला असेल तर तुम्हाला दिसलं असेल मोबाईलवरून खाली पडलेला। तर असं होतं माझं। त्याच्यानंतर ही झाडं होती, यांना मला पाणी द्यायचं होतं। तर ही झाडं आहेत, ती कसली आहेत मला काही नावं माहिती नाही, पण माझी नवीन फ्रेंड आहे आता आमच्या इथं राहायला आलेल्या, तर त्यांच्याकडून जेव्हा त्या गावी गेलेल्या तेव्हा मी त्यांच्याकडून मागवलेली, आणि खूप छान झाडं आहेत आणि मस्त झालीत। सो मी सध्या तरी त्या बॉटलमध्येच लावून घेतलेत, नंतर मग त्यांच्यासाठी म्हटलं कुंड्या घेऊ असं, तर त्यांना पाणी देऊन घेतलं आणि खूप छान झाडं झालेले आहेत आणि ते बघून एकदम मनाला फ्रेश वाटतं। खरंच एवढी छान वाटतं ना, सकाळची ऊन आणि ही हिरवगार अशी झाडं बघितली का खूप छान वाटतं। त्याच्यानंतर मी इकडे कपडे सगळे होते माझे, ते पावडर टाकून भिजायला ठेवणार होती, तर बाबूने बघा इकडे बादलीत त्याची खेळणी सगळी टाकून दिलेली आहे। येऊन बाथरूममध्ये खेळतो आणि असे खेळणे असतात ती इकडे सापडतात, तर ते कपडे भिजवून ठेवले। आणि थोडा वेळ होता म्हणजे आता दीक्षूची सुट्टीच होणार होती, आता मला दप्तर आवरायचं होतं, तर ते मी आवरायला लागले आणि 10-15 मिनटं आहेत, म्हटलं कशाला आता ते कपडे धुवत बसू, म्हणून मी ते धुवायला नाही घेतले आणि आधी थोडंसं हे आवरायचं होतं ते आवरून घेतलं। तर हे दप्तर आता सगळं होतं ते नीट ठेवायचं होतं, दीक्षूने वर्कशीट बनवून ते तसेच ठेवून दिलेले, तर त्या पण मला सगळ्या वेगळ्या करून ठेवायच्या होत्या, तर मी सगळे इकडे आवरत बसली होती आणि बाबू येऊन ते दप्तर खेचून खाली पाडतो, तर म्हटलं चला आता थोडासा वेळ भेटला आहे तर मग ते आवरून घेऊ, म्हणून मी ते पटापट आवरून घेतलं आणि नंतर मग तयारी केली दीक्षूला घ्यायला जायची। तर दीक्षूचा टाईम झालेला होता आणि दीक्षूला घ्यायला जायचं होतं मला, तर मी बाबूला बाहेर काढत होती आणि तो सारखा आतमध्ये येत होता, बाबूला बाहेर काढत होती, तो सारखा आतमध्ये येत होता। त्याला बाहेर म्हटलं की लगेच तो गाड्यासोबतच घेऊन जातो आणि त्याचं तेच डोक्यात असतं, गाड्या घेऊन जायचं गाड्या घेऊन यायचं, त्याच्यासाठी तो सारखा आतमध्ये येत होता। सो जाऊन मी दीक्षूला घेऊन आली आणि आज मला दीक्षूच्या स्कूलमध्ये विचारायचं होतं, म्हणजे ॲडमिशनबद्दल, आमचेच रिलेटिव्ह आहेत तर त्यांना ॲडमिशन घ्यायचं होतं, तर मला विचारायचं होतं म्हणून मी ते पण विचारून घेतलं। सो ते तर काम झालं नाही, म्हटलं आता असू द्या। त्याच्यानंतर घरी आलो आणि माझे कपडे धुवायचे होते ते मी धुवायला घेतले, तर इकडे बाबू जसे कपडे धुवायला घेतले तसा त्याची एंट्री लगेच माझ्यासोबत बाथरूममध्ये झाली आहे। तर आम्ही घरात 4च जण आहोत, पण रोजचे माझे असे कपडे जमा होतात ते भरपूर होतात, कारण दीक्षू आणि बाबू हे सारखे कपडे बदलत असतात आणि तेच जमा होऊन माझे खूप कपडे जमा होतात आणि एवढूसे माणसाचे एवढा सारा कपडा धुवायचा असतो। मग काय नाही ते सगळे धुतले आणि मग ते घेऊन आलो गच्चीला टाकायला, तर इकडे मला दीक्षू पण हेल्पिंग करत होती।
चल मम्मी तुला मी हेल्पिंग करते म्हणून. तर चल म्हटलं पटापट काढू. तर आधी कपडे काढायचे होते ते आम्ही काढून घेतले आणि त्याच्यानंतर कपडे टाकून घेतले आणि कपडे घडी करायचे होते ते घडी करून घेतले. आणि दुपारचं जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही बाबू झोपल्यानंतरच व्हिडिओ शूट केला. जेव्हा बाबू झोपला तेव्हा इकडे दीक्षू पण तिचा स्टडी करत बसलेली होती आणि मग मी असाइनमेंट कंप्लीट करायला बसली होती. सो बाबू झोपलेला होता तेव्हाच आम्हाला जमतं, नाही तर मग त्याचं चालूच असतं काय ना काय, काढायचं, खेचायचं, फाडायचं. दीक्षूची एक्झाम संपलेली आहे आणि आता माझी एक्झाम चालू होणार आहे. आणि माझ्यासोबत आता सध्या असं चाललं आहे काय, हसावं की रडावं असं चाललं आहे खरंच. म्हणजे आता मुलांची एक्झाम संपले आणि म्हटलं आता गावी जाऊ आम्ही असं मनात होतं आणि डोक्यात तेच चाललं होतं. जेव्हा दीक्षूची एक्झाम संपेल तेव्हा आमची गावाला जायची तयारीच होती. तर म्हटलं आता गावीच जाऊ असं होतं प्लॅन. तर आता लग्नाचं सीझन आहे आणि गावाकडची लग्न आणि आमच्या नातेवाईक रिलेटिव्हमध्ये तसेच माझ्या बहिणीच्या घरी पण लग्न. सो आता दीक्षूला म्हटलं सुट्टी झाली की घरी जाऊ आणि मस्त एन्जॉय करू असं झालेलं होतं. पण माझ्या डोक्यावर वेगळंच टेन्शन येऊन पडलं. असाइनमेंट आहे ते असाइनमेंट पूर्ण करायच्या आणि जेव्हा लग्न ठरलं आहे त्याच दिवसात माझी एक्झाम पण येऊन पडली. मग मला असं झालं आहे हसावं की रडावं असं झालं आहे. म्हणजे नेमकं काय करू तेच समजत नाही. नाही एन्जॉय करता येणार नाही स्टडी असं झालं आहे माझं. सो माझ्यासोबत असं पहिल्यांदा झालं आहे. तर तुमच्यासोबतही असं झालं आहे का कमेंट करून नक्की सांगा. सिच्युएशन खरंच खूप ही होऊन जाते. कारण आपल्या घरात लग्न असेल तर आपल्याला खूप म्हणजे असं खूप सजू, मस्त नाचू, खूप एन्जॉय करू असं वाटतं आणि नेमकी त्याच वेळेस एक्झाम असेल तर मग आपण काय करावं. तर तुमचेही काय अनुभव याबाबत असतील तर नक्की माझ्यासोबत शेअर करा. कारण की मला तर खूप आता टेन्शन आलं आहे, काय करावं तेच समजत नाही आहे. आणि माझ्या सख्ख्या बहिणीच्या मुलाचं लग्न आहे, काय करू तेच समजत नाही. सो त्याच्यानंतर आम्ही कलिंगड वगैरे आणलेला तो खाऊन घेतला आणि संध्याकाळी डायरेक्ट दीक्षू पप्पांसोबत गेले होते मार्केटला. तर मार्केटला जाऊन भरपूर सारे सामान आणायचं होतं, ते सामान घेऊन आले आणि ते सगळं सामान मग आम्हाला फ्रीजमध्ये भरून ठेवायचं होतं, बाकीचं डब्यात सगळं भरून ठेवायचं होतं. तर दीक्षूने इकडे मला हेल्प केली, सगळे भरून ठेवून दिलं. आणि सो रात्रीचा स्वयंपाक बनवायचा होता तर दीक्षूच्या पप्पांना परत भाकरी पाहिजे होती. सो त्यांच्यासाठी मग भाकरी भाजून घेतली आणि इकडे भाजी बनवून घेतली होती मी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. आणि मी जसं सांगितलं तसं तुमच्यासोबत झालं असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा, कमेंट करून सांगा. कारण की मला खरंच असं वाटतं की आता लग्न आहे तर मी ते एन्जॉय करावं की माझी परीक्षा आहे ती बघावी, हसावं की रडावं असं झालं आहे. असू द्या मी करेन, पण तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे अनुभव नक्की शेअर करा. तुमच्यासोबतही कधी असं झालं असेल 10वीला 12वीला किंवा कोणतीही अशी एक्झाम असेल आणि त्यावेळेस आपल्या घरात कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे असं झालं असेल तर माझ्यासोबत नक्की शेअर करा. पण मला वाटतं की मी एक्झामवर फोकस करावा, कारण आता माझं लास्ट इयर आहे आणि लास्ट एक्झाम पण आहे. सो मी एक्झामवर फोकस करावा, कारण एकदाही क्लिअर झालं की मग मी कुठेही लग्नाला कार्यक्रमाला जाऊ शकते. सो असो आत्ता सध्या माझ्यावर खूप कठीण वेळ आहे, कारण दोन्ही बाजूला म्हणजे नाही गेलं तर ते पण वाईट वाटणार. याचा रिझल्ट काय असेल तो मी तुम्हाला नक्की शेअर करेन. मी माझा फुल प्रयत्न चालू ठेवेन आणि तुम्हाला माझा रिझल्ट नक्की कळवेन काय येतं माझं पुढे ते. असं खूप वेळा माझ्यासोबत झालेलं आहे, तरी पण आता बघेन आणि तुमच्यासोबत मी माझा रिझल्ट नक्की शेअर करेन. सो माझ्या चॅनलवर कंटिन्यू राहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. सो आमचं जेवण वगैरे रात्री झाल्यानंतर मग परत माझं असं जागरण असतं. मुलं झोपली की मग मी माझे असाइनमेंट कंप्लीट करायला बसते. सो चला आजचा ब्लॉग इथंच एंड करूया. भेटूया पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, काळजी घ्या, बाय.